काळा दिवस. प्रत्येक कीर्तनात एक मावळा सांगत असतो. कारण शिवपुरी ते तानाजी मालुसरे सांगितले. पण आज शिवकाशी संकट काय होतं. शिवकाशीत एके दिवशी आपल्या राजावर एक संकट आलं. त्या संकटाचं नाव काय. शिव संकटाचं नाव सिद्धी झुमर. अशा प्रसंगात राजाने काय करावं. राजा वेढात अडकलाय. आता नुकतंच काय करावं. भैरजी नायकाने त्या ठिकाणी युक्ती केली. राजे अहो राजे शुद्ध दोन पालखी काढायच्या. एका पालखीत राजा तुम्ही बसायचं आणि एका पालखीत तुमच्या भैरूपी बसणार. भैरूपी बसणार. राजा कोण बसणार. अहो राजा तुमच्यासारखा दिसणार एक गडी. अहो राजा तुमच्यासारखी झाडी आहे. अहो राजा तुमच्यासारखा दिसतो. अहो राजा तुमच्यासारखीच बॉडी. अहो राजा तुमच्यासारखी कपडे नाही फक्त बरं का. पण राजा सेम टू सेम उभी उभ राजा तुमच्यासारखं दिसतो. पण राजा वर्षभरापूर्वी त्याचं लग्न झालं. राजा म्हटले जमणार नाही. अरे त्याचं जर काय झालं तर मी काय सांगू. अरे त्याचं जर बरं वाईट झालं तर त्याच्या आईलाच वाटलं ना काय सांगू. ही बातमी काही ह्या कानाने त्या कानाने शिवकाशी दादा अव राजा मुजरा घ्या. राजा मुजरा घ्या. राजा मुजरा. राजाने बोलावं. शिवा कसला रा हा मुजरा. शिवा कसला हा मुद्रा. अव राजा हा मुद्रा याच्यासाठी की मला तुमचा जिरोटोप घालायचं. राजा तुमच्या गळ्यातली जी कपड्याची माळ आहे ना राजा ती मला घालायची. राजा तुमची कपडे मला अंगावर चढवायची. राजा तुमची जी भवानी तलवार आहे ना मला काय करायची कमरेला बांधायची. राजा अव राजा घ्या की मुद्रा. राजा मुद्रा घ्या. ए शिवा अरे किती रे माझ्यावर प्रेम करतो शिवा. पण शिवा तुला माहितीये का रे ते असणार मुकुट रुद्राक्षाची माळ तुला बक्षीस काय भेटणार. शिवा बोलतो राजे अहो माहितीये राजा ते काकाचं बक्षीस काय भेटणार आहे. ऐका राजा मला बक्षीस भेटणार आहे. काय बक्षीस भेटणार. कपडे घातले 2 महिने सजवले बरं का. एका महिन्यात माझा राजा आहे. एका महिन्यात शिवकाशी दे. जाता आता राजाने थांबवले. ए शिवा जाऊ दे. होईल ते आपल्या दोघांचं होईल. आपण सोबत जायचं. तो शिवा म्हणतो राजा माफ करा राजा पण तुमचा हा सबूत मी पूर्ण करू शकत नाही. राजा अहो हा समाज म्हणाल हा शिवा ना हा शिवा लय बिलंदर. जन्माला आला शिवा काशीन म्हणून पण मेला छत्रपती शिवाजी राजा म्हणून. छत्रपती शिवाजी राजा म्हणून राजा जाऊ द्या. ठरल्याप्रमाणे इकडे शिवाकाशीने प्राण सोडला. राजा त्याच्या शिवाकाशीच्या घरी पाहायला गेलं. वेशीपर्यंत राजा आल्याची बातमी कळाली. पत्नीने आरतीचं ताट केलं. माझा घरी शिवा आज बरे. माझा घरी आज बरे येतो. आईने पंचमंगवाने केली. माझा घरी माझा लिओक आज घरात येतोय. आरतीचं ताट परत लाव. आरतीचं ताट हे केलं आणि वेशीपर्यंत दरवाज्यात आल्यानंतर एकटे छत्रपती शिवाजी राजे आत आल्यावर त्या असणाऱ्या आईने सांगितले वळ पाच वळ नको आजचा. त्या पत्नीला दुःख झालं. शिवकाशीच्या रडत आत गेली आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे गेले. का गाई का वळण दिलं नाही. तेव्हा ती शिवकाशीची आई म्हणते ए शिवा ए राजा अरे तुला माहित नाही का काय झालंय. ए आई आणि ती असणारी आई रडायला लागली. ए आई का ग रडतेस. आणि तुला कसं कळालं तुझा शिवा गेला. ए राजा ज्यावेळी त्या चौकटीत तू एकटा आतमध्ये आलास तर त्याच वेळी मला कळालं माझा शिवा राहिला नाही. माझा शिवा राहिला नाही त्याच वेळी मला कळालं माझा शिवा आता या जमिनीवर नाही. माई रट्टी का ग. ए राजा ऐक ना आज मला अभिमान वाटतो. माझा शिवा जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आला असेल ना नावी समाजात तरी सुद्धा माझा शिवा छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू मेला. आजपासून माझा शिवा तूच दर पौर्णिमेला दर वर्षात एकदा तू माझ्या हातात दिवाळायचं. अरे मला अजून 4 पोरं जरी असली ना तरी ती सुद्धा कशासाठी घालवली असती. समाजासाठी घालवली असती. समाजासाठी घालवली. त्या शिवाकाशीच्या आईसाठी एकदा जोरदार टाळवायला. पण इथं आल्यानंतर काकाला 2 गोष्टी सांगतो. ज्या भगवंताच्या मंदिरात